आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि मी तुम्हाला सांगेन की आज पप्पा येणार आहेत. तर पप्पा खरं म्हणजे 11 वाजता निघालेत. तर मी तसं तुम्हाला सांगितलं की वाडा ते कल्याण जवळजवळ 2.5 ते 3 किंवा 3.5 तासाचा अंतर आहे. म्हणजे प्रवास करण्यासाठी एवढा वेळ लागतो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवास करण्यासाठी फक्त 2 तासच 2 तासाचं फक्त अंतर आहे. त्या अंतरामध्ये आपण कल्याण टू वाडा कसंही आपण पोहोचू शकतो. पण तेव्हा वेळेवरती बस भेटल्या पाहिजेत. जर वेळेवरती बस नाही भेटल्या तर मग उशीर होतो. तर मी तुम्हाला सेम तसंच सांगेल. बस स्टॉपला गेल्यानंतर बसची वाट बघत आपल्याला थांबावं लागतं. कधी अर्धा तास, कधी 1 तास, कधी 1.5 तास थांबावं लागतं आणि मग त्यानंतर आपल्याला बस भेटते. सेम तसंच आहे. म्हणून जसं तुम्हाला बोलली की कल्याण टू वाडा किंवा वाडा टू कल्याण प्रवास करण्यासाठी 2.5, 3, 3.5 तास लागतात. तर पप्पा निघालेले आहेत, ऑन द वे आहेत. मला असं वाटते पप्पांनी आता भिवंडी सोडली असेल. पप्पा आता आणि म्हणजे ऑन द वे असेल. भिवंडी किंवा कल्याणच्या मधोमध पप्पा असतील, म्हणजे बसमध्ये बसलेत. तर पप्पा येतील 4, 4:30पर्यंत पप्पा येतील. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच. आणि खूप दिवस झाले ना मला व्हेज थाळी म्हणजे तयार करायची होती वगैरे. आणि तुम्ही बघितलं असेल गावाकडे आम्ही म्हणजे पूर्ण आमचा असा नॉनव्हेजचाच बेत होता वगैरे. म्हणजे खूप छान मस्त आम्ही एन्जॉयमेंट केली वगैरे. तर आज पप्पा घरी येणार आहेत. तर तेच. तर मग पप्पा घरी येणार तर मग काहीतरी असं छान मस्त अशी म्हणजे मेजवानी झालीच पाहिजे. आणि खूप दिवसांपासून माझ्या मनामध्ये होतं की आपण म्हणजे व्हेज थाळी करूया वगैरे. ज्ञानेशला पण व्हेज थाळी खूप आवडते. शक्यतो ज्ञानेश नॉनव्हेज नाही खात, त्याला व्हेजच खूप आवडतं. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला माहीत आहे आपण जेव्हाही दुकानातून किंवा शॉपमधून जेव्हा आपण भांडी विकत आणतो, म्हणजे असं सांग की आपण कढई विकत आणतो किंवा एखादं छान मस्त असं पातेलं विकत आणतो. मग ते ॲल्युमिनचं असू दे किंवा कॉपरचं वगैरे असू दे. तर जे म्हणजे भांडं आणल्यानंतर मग आपण काय करतो, अरे मी छान मस्त अशी कढई आणलेली आहे. किंवा तुम्हालाही माहीत आहे की आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे तवे मिळतात. म्हणजे आपण चिकन फ्राय करण्यासाठी किंवा चिकन जसं बाहेर खूप चिकन तंदुरी करण्यासाठी वगैरे करण्यासाठी वेगवेगळे तवे वगैरे मिळतात. तर ते तवे आणल्यानंतर आपलं एक्साइटमेंट म्हणजे आपण खूप एक्सायटेड असतो की याच्यामध्ये मी हे करेल, असं आपण खूप एक्सायटेड असं आपल्या इथे माइंडमध्ये आपण तो विचार करत असतो. सेम तसंच आहे. एखादी कढई आणलेली असेल तर आपण त्या कढईमध्ये खूप छान मस्त मटर पनीरची भाजी, काहीतरी असं वेगळं किंवा चिकनची भाजी किंवा चिकन अंडा करी काहीतरी करतो आपण. आणि मग केल्यानंतर खूप छान मस्त खातो आणि खाताना काय बोलतो, अरे मी आज नवीन कढईमध्ये भाजी केली असं बोलतो. आणि मग नंतर आपल्याकडे, अरे पण नवीन कढईमध्ये भाजी खूप छान झाली होती. असं प्रत्येकाचा एक्सपिरियन्स असतो. प्रत्येक गृहिणीला जेव्हा नवीन भांडं आपण घरी आणतो, पातेला म्हणा काहीही म्हणजे काही असू दे, त्या नवीन पातेल्यामध्ये, त्या नवीन कढईमध्ये किंवा त्या नवीन तव्यामध्ये आपण भाजी आवर्जून करतो आणि ती खाताना तेवढ्याच आवडीने खातो. हे महत्त्वाचं आहे आणि हे असतं. सेम तसंच आहे. मी आता जे म्हणजे आता गणपती बसायच्या अगोदर मी एक थाळी घेतली होती वगैरे, म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि त्यानंतर माझा असाही विचार, मी 2 हेतूंनी घेतली होती ही थाळी की गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि त्यानंतर मी या थाळीमध्ये छान मस्त अशी व्हेज थाळी तयार करणार आहे. आणि व्हेज थाळी तयार करून त्या थाळीमध्ये मी खाणार आहे. हे माझं असं ठरलं होतं. म्हणजे तेव्हा विचार केला होता वगैरे, असं आपल्याला करायचं आहे. पण त्यानंतर पाहिजे तसा वेळ भेटलाच नाही वगैरे.
तुम्हालाही माहिती आहे की खूप सारे सण वगैरे असतात, शाळा परीक्षा वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला नाही जमत, पण आज मला वेळ भेटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की ती थाळी आहे. तर तुम्ही बघू शकतात 1 2 3 4 त्याच्यामध्ये 4 वाट्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि प्लस आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लस ही थाळी आणि या 4 वाट्या. तर मी तुम्हाला सांगितले मी हे डीमार्टमधून घेतलेलं आहे आणि खरं म्हणजे ताट वेगळं आणि ही वाटी वेगळी आहे, पण या ताटावरती मी या 4 वाट्या घेतलेल्या आहेत. तर या ताटामध्ये मला व्हेज थाळी तयार करून या ताटामध्ये मला सर्व करायची आहे आणि मला खायचं आहे खरं म्हणजे. तर प्रत्येकाचं असतं. तसंच मी तुम्हाला सांगितलं आपण नवीन ताटं नवीन प्लेटी आणल्या असतात, त्याच्यामध्ये आपण छान मस्त कांदा पोहे वगैरे करतो. त्या प्लेटमध्ये सगळ्यांना देतो आणि सांगतो बघा मी नवीन प्लेट्स आणले, त्याच्यामध्ये आम्ही कांदा पोहे खाल्ले. खूप छान छान गोष्टी अशा असतात. तर आज मी व्हेज थाळी करणार आहे. तर आज व्हेज थाळीमध्ये काय काय असणार मी तुम्हाला आता सांगते की कोथिंबीर वडी, तीसुद्धा चौकोनी कोथिंबीर वडी असणार आहे. त्यानंतर चवळीची सुकी भाजी असणार आहे, मटर पनीरची भाजी असणार आहे, जिरा राईस असणार आहे आणि प्लस पुऱ्या असणार आहेत आणि गोड म्हणजे हलवा असणार आहे. कारण मी कालच हलवा केलेला आहे आणि हलवा माझा मी म्हणजे 1.5 किलो गाजरापासून मी हलवा केलेला आहे. तर हलवा तर खूपच आहे. तर असं आणि बाकी म्हणजे भाजी करायची नाही म्हणजे भजी करायची की नाही अजून विचार नाही केला आहे, पण लोणचं पापड हे सगळं असणार आहे. तर आता पटापट आपण किचनमध्ये जाऊया आणि छान मस्त थाळी तयार करूया, व्हेज थाळी तयार करूया वगैरे. आणि मी खूप एक्सायटेड आहे ह्या ताटामध्ये व्हेज थाळी खाण्यासाठी. तर आता पटापट जाऊन जेवणाला सुरुवात करूया. मी सर्वप्रथम आधी इथे कोथिंबीरची वडी तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे हे जे शेंगदाणे आहेत तर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात इथे मी एका बाउल म्हणजे एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, वरती ही चाळण ठेवलेली आहे, चाळणीवरती झाकण ठेवलेलं आहे. गॅस ऑन केलेला आहे पण तो बारीक केलेला आहे, म्हणजे मंद आचेवरती आपलं पाणी ते छान मस्त गरम होईल. इथे मी ही प्लेट घेतलेली आहे, या प्लेटला छान मस्त असं ऑइल लावून घेतलेलं आहे. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे मी एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे, ती निवडून स्वच्छ धुवून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 1 वाटी शेंगदाण्याचं पीठ, त्यानंतर 1 बाउल भरून मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा बाउल मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट ॲड करायचे आहे. आता इथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे. तर तुम्हाला समजा लाल तिखट नको असेल तर तुम्ही तिथे आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करू शकतात. आता इथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा बाउल तांदळाचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून याचं छानपैकी असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता बॅटर तयार करायचं म्हणजे आपल्याला जास्त पातळ असं बॅटर अजिबात तयार करायचं नाही. तर तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीने या कोथिंबीरचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. इथे मी एक छोटा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे जे बॅटर आहे तर हे आपल्या या ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. ट्रान्सफर करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की चाळणीमध्ये वाफ आलेली आहे, म्हणजे खाली पाणी गरम झालेलं आहे. आता आपण ही प्लेट ह्या चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला 25 मिनटं
वाफ द्यायची आहे. खरं म्हणजे 10 मिनटातच आपली कोथिंबीर वडी शिजते. तरीसुद्धा मी 25 मिनटं वाफेवरती आपल्याला ही कोथिंबीर अ, जे बॅटर आहे ते शिजवून घ्यायचं आहे. 25 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात मी गॅस बंद केलेला आहे. ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे. थंड करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे 1 ते 2 तास सेट होईपर्यंत. तर मी ही प्लेट आता फ्रीजमधून काढून घेतलेली आहे. आपली ही कोथिंबीर वडी छान मस्त सेट झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की कधी-कधी काय होतं माहिती आहे का, आपण कोथिंबीर वडी करतो, पण कोथिंबीर वडी स्टीम झाल्यानंतर आपण गरम-गरमच तिला म्हणजे कट करायला सुरुवात करतो. त्याने काय होतं माहिती आहे का, कोथिंबीर वडी व्यवस्थित कट होत नाही, मग तिचा चुरा होतो किंवा जे तुकडे-तुकडे होतात. म्हणून कोथिंबीर वडी आधी तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा आणि मग ती कट करा, म्हणजे ती व्यवस्थित कट करता येते. तर मी इथे अशा पद्धतीने ही जी कोथिंबीर वडी आहे, तर मी चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. तर इथे मी स्क्वेअर साईजमध्ये ही कोथिंबीर वडी कट करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे अशा पद्धतीने आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आता एवढी मोठी कोथिंबीर वडी, आता या वडीचे आपण 2 तुकडे करणार बरं का. आता ते कसे तुम्ही बघा. खरं म्हणजे मी यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे, त्यामुळे ती थोडीशी हलकी अशी स्पॉन्जी झालेली आहे. तर एका कोथिंबीर वडीचे आपल्याला 2 तुकडे करायचे आहेत. तर इथे मी चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आता ताटामध्ये मी जी कोथिंबीर वडी कट करून घेतलेली आहे, त्या सगळ्या वड्यांचे मी असे 2-2 भाग करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात की मी अशा पद्धतीने ही जी कोथिंबीर वडी आहे, ती मी कट करून घेतलेली आहे आणि खूपच छान आहे. तर मी ही म्हणजे पूर्ण जेवण झाल्यानंतर शेवटी तळणार आहे. तर इथे पुऱ्या करण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हे सगळं एकत्र एकजीव करायचं आणि याचं कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मळून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून अर्धा तास हे कणिक साईडला ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की या पिठामध्ये मी रवा वापरलेला आहे, अर्धा वाटी रवा. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असतं, जेव्हाही आपण पुऱ्या तळतो, पुऱ्या तळल्यानंतर त्या अगदी 1 ते 2 मिनटामध्ये पूर्ण मऊ होऊन जातात. तर मला तसं नको आहे, म्हणून मी त्यामध्ये रवा ॲड केलेला आहे. म्हणजे पुरी तळल्यानंतर ती मऊ म्हणजे छान मस्त अशी फुगलेलीच राहते आणि कुरकुरीत लागते. म्हणजे ते खाताना सॉफ्टसुद्धा लागते आणि कुरकुरीत लागते आणि फुगल्यासारखीच राहते. म्हणून मी त्यामध्ये रवा ॲड केलेला आहे. आता आपण इथे जिरा राईस करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये जिरा ॲड करायचा आहे. जिरा गरम झाला म्हणजे तडतडला की त्यावरती धुतलेले तांदूळ ॲड करायचे आहेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मी यामध्ये मॅगी क्यूब ॲड करणार आहे. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला मॅगी क्यूब आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकतात. या मॅगी क्यूबमुळे या जिरा राईसला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. आणि जर तुम्ही मॅगी क्यूब ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण त्या मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं. हे जे तांदळाचे जे वरचं जे पाणी आहे ना, ते तुम्ही टेस्ट करून बघा. त्या पाण्यामध्ये समजा मीठ असेल तर समजून जायचं आपल्या स्टीम राईसमध्ये सुद्धा व्यवस्थित मीठ म्हणजे लागणार आहे किंवा व्यवस्थित आपला स्टीम राईस होईल. तर इथे अशा पद्धतीने मी जिरा राईससाठी अशी मी फोडणी दिलेली आहे. आणि अजून एक सांगेल की मी जिरा राईससाठी कुठलाही बासमती राईस अजिबात वापरलेला नाही आहे. हा वाडा कोलम आहे, जो मी रेग्युलर म्हणजे स्टीम राईस करण्यासाठी वापरते. तर तुम्ही ते बघू शकता, छान मस्त उकळी आलेली आहे आणि आपल्या भातातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे.
तर आता म्हणजे गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती हा राईस आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर मला वांग्याची भजी करायची आहे। तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं, मीठ ॲड करायचं आहे। इथे मी तांदळाचं 2 चमचे पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा ॲड करायचं आहे। मी 1 चिमूट भरून इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता बॅटर तयार करून झाल्यानंतर हे सुद्धा बॅटर मी असंच थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहे। इथे मी वांगं घेतलेलं आहे। खरं म्हणजे मी आज वांग्याची भजी करणार आहे। वांग्याची भजीसुद्धा खूप छान लागते। तर इथे मी वांग्याची भजी अशा पद्धतीने किसणीच्या साहाय्याने कट करून घेतलेली आहे। माझ्याकडे ही जी किसाची जी किसणी आहे ती अशी झिगझॅगची आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात की ज्या वांग्याच्या ज्या स्लाईस आहेत त्यासुद्धा छान मस्त अशा झिगझॅग आलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे की हे ज्या वांग्याच्या ज्या स्लाईस आहेत त्यावरती हळद, लाल तिखट, गरम मसाला ॲड करायचा आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। सगळं एकत्र व्यवस्थित हे सगळं मॅगिनेट करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं वरतून पाणी ॲड करून तुम्ही मॅगिनेट करू शकतात। इथे आपला जीरा राईस छान मस्त तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी मोकळा असा जीरा राईस तयार झालेला आहे। आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर वाटण तयार करून घेण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे। तर इथे मी 2 कांदे, 1 टोमॅटो, त्यानंतर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं, लसूण, कढीपत्ता आणि मी खोबरा घेतलेला आहे। आपण एकच वाटण करणार आहोत आणि एकाच वाटणापासून 2 भाज्या तयार करून घेणार आहोत। तर आपल्याला फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचा आहे, कढीपत्ता ॲड करायचा आहे, आलं लसूण ॲड करायचं आहे, त्याचबरोबर खोबरा ॲड करायचा आहे। छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, गरम मसाला आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे लाल तिखट वापरलेले आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ज्या लाल मिरच्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत। त्यानंतर मिरच्या ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो ॲड करायचा आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की झालं काय माहिती आहे का, खरं म्हणजे मला यामध्ये जेव्हा आपण खोबरा ॲड केला तर खोबरा ॲड केल्यानंतर आपल्याला काजूसुद्धा ॲड करायचे असतात, हे मी विसरून गेलेली आहे। तर मी काजू नंतर ॲड केलेले आहेत। झाकण ठेवून अगदी 10 मिनटं वाफ द्यायची आहे। 10 मिनटं वाफ मंद गॅसवरती 10 मिनटं वाफ द्यायची आहे आणि 10 मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आणि हे जे आहे कांदा, टोमॅटो, तर हे थंड करून घ्यायचं आपल्याला, एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। थंड करून झाल्यानंतर आपल्याला हे ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर मी आता काजू म्हणजे हे जे कांदा, टोमॅटो हे जे ग्राइंडरमध्ये ग्राइंड करताना मी काजू ॲड केलेले आहेत। आता हे सगळं ग्राइंडरमध्ये ॲड करून आपल्याला हे छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर आपण एकाच वाटणापासून 2 भाज्या करणार आहोत। तर इथे मी ह्याच फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचा आहे। जिरा ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटण ॲड करायचं आहे। तर इथे साधारणपणे मी 4 चमचे वाटण ॲड केलेलं आहे। तर मी आधी मटर पनीरची भाजी करणार आहे। ही मटर पनीरची भाजी पप्पांना खूप आवडते, पप्पांची खूप फेवरेट आहे। माझी आणि ज्ञानीची, आमच्या दोघांची सुद्धा ही भाजी खूपच फेवरेट आहे। तर वाटण ॲड केल्यानंतर हे वाटण छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे
फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायचे आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मी ते वरतून वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर जे फ्रोझन वाटाणे आहेत ते मी ॲड करणार आहेत. हे जे फ्रोझन वाटाणे आहेत तर मी तुम्हाला सांगितले की मी बाजारातून 2 ते 2.5 किलो वाटाण्याच्या शेंगा आणून त्यातले वाटाणे काढून मी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते आणि त्यापासून बनतात फ्रोझन वाटाणे. आता ते फ्रोझन वाटाणे ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवरती झाकण ठेवून छान मस्त 5 मिनटं वाफ द्यायची आहे. 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला जसा रस्सा हवा, जेवढा रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात. आणि पाणी ॲड केल्यानंतर छान मस्त अशी उकळी द्यायची आहे. मला रस्सा कसा हवा आहे माहिती आहे का, जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, असं मीडियम असा मला रस्सा हवा आहे. तर आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवून मंद गॅसवरती हा रस्सा, हे जे फ्रोझन वाटाणे छान मस्त उकळून घेणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की काल रात्री मी ही चवळी भिजत टाकली होती. तर इथे मी चवळी बटाट्याची भाजीसुद्धा करणार आहे, तीसुद्धा कुकरमध्ये करणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे. जिरं ॲड करून झाल्यानंतर मी कांदा टोमॅटो एकत्र ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर हळद ॲड करायची आहे, गरम मसाला ॲड करायचा आहे आणि इथे मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे. हे छान व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. हे केल्यानंतर आपण वाटण ॲड करणार आहोत. तर इथे सुद्धा मी उरलेलं जे वाटण आहे ते मी वाटण ॲड करणार आहे. आता वाटण ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून, वाटणाचं पाणी करून ते सुद्धा पाणी या कुकरमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या कुकरमध्ये मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त हे जे वाटण आहे छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटं वाफ द्यायची आहे झाकण ठेवून. तुम्ही इथे बघू शकतात की एका साईडला मी मटर पनीरची भाजी करण्यासाठी सुद्धा इथे ग्रेव्ही आणि मटर छान मस्त मी मंद गॅसवरती 5 मिनटं शिजवून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि त्याचे स्क्वेअर साईजमध्ये हा पनीर कट करून घेतलेला आहे. हा पनीर आपल्याला या भाजीमध्ये ॲड करायचा आहे आणि अशा पद्धतीने मी हा पनीर या भाजीमध्ये ॲड केलेला आहे. आता मी काय करणार आहे माहिती आहे, पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवरती अगदी 10 मिनटं मस्त शिजवून घेणार आहे मंद गॅसवरती. आता तुम्ही इकडे बघू शकतात, इथे आपलं कुकरमध्ये हे जे वाटण आहे, वाटण छान मस्त शिजलेलं आहे, त्याला ऑइल सुटलेलं आहे. आता इथे आपण चवळी बटाटा ॲड करणार आहोत. तुम्ही कधी खाल्ले का हो चवळी बटाटा? म्हणजे वाटणाची भाजी खूप छान लागते, भाताबरोबर तर अप्रतिम लागते. कधी नसेल खाली तर नक्की ट्राय करा. तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आणि मी इथे मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. 4 शिट्ट्यांमध्ये इथे आपला चवळी बटाटा खूप छान मस्त असा शिजतो. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी आता गॅस बंद करणार आहे. तर इथे आपली मटर पनीरची भाजी छान मस्त तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की मटर पनीरची ही जी भाजी आहे, तर ही भाजी करण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या अशा पद्धती आहेत. तर मी ही जी भाजी आहे तर ही मी थोड्या वेगळ्या वाटणामध्ये केलेली आहे, पण ही भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही हे असं वाटण करून तुम्ही कुठल्याही म्हणजे कुठलेही कडधान्य किंवा कुठल्याही व्हेजिटेबल भाज्या करू शकतात.
तर आता ही भाजी मी म्हणजे मटर पनीरची भाजी मी एका कढईमध्ये ट्रान्सफर करून त्यावरती कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात की 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता. कुकर थंड झालेला आहे. त्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे बराचसा रस्सा आहे. तर मला एवढा रस्सा नको आहे. तर मी हा रस्सा पूर्ण आटून घेणार आहे. ही सुद्धा भाजी मला अगदी थोडा रस्सा हवा, म्हणजे अगदी लगबग असा हवा, म्हणजे ग्रेव्ही टाईप मला असा रस्सा हवा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी छान मस्त अशी उकळी आणून दिलेली आहे आणि मंद गॅसवरती मी 5 मिनटं शिजून घेतलेलं आहे. आता इथे हा जो रस्सा आहे तो पूर्ण ग्रेव्ही टाईप रस्सा तयार झालेला आहे. तर ही सुद्धा भाजी मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावरती सुद्धा मी कोथिंबीर स्प्रिंकल करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे माझ्या पुऱ्या त्या म्हणजे मी लाटून घेतलेल्या आहेत. गोल लाटून घेतलेल्या आहेत. तर इथे आपली कोथिंबीर वडीसुद्धा तयार आहे. फक्त ती तळायची आहे. आणि इथे मी वांग्याची भजी करणार आहे. तर इथे मी एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करून मी हे सगळं तळून घेणार आहे.
गाईज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा अगदी अशा सोप्या अशा पद्धतीने आणि अगदी सिम्पल अशा पद्धतीने ही व्हेज थाळी नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी अशी लागते.